ते 7व्या महिन्यामध्ये पण डिलिव्हरी होऊ शकते ना? हा, आता ते याच्यामुळेच म्हणून नाही, जसं आता त्याला आपण म्हणतो प्री मॅच्युअर डिलिव्हरी किंवा प्री मॅच्युअर लेबर. आता त्याची बरीचशी कारणं असतात. IVF मुळे त्याचं चान्स इन्क्रीज झालेला आहे हे अजून प्रूव्हन नाहीये. जेवढं नॅचरल प्रेग्नन्सीज मध्ये साधारणपणे 100 प्रेग्नंट बायका होत असतील त्यात 10% पेशंट मध्ये हे प्री मॅच्युअर डिलिव्हरीज होऊ शकतात. हा, स्पेसिफिकली IVF मध्ये जर तुम्ही मेडिसिन्स बंद केले किंवा तुम्हाला काही असोसिएटेड इन्फेक्शन झाले, युरिन इन्फेक्शन आहे आता तसं नंतर, किंवा सर्दी खोकला झाला, व्हजायनल डिस्चार्ज, कधी कधी वाईट डिस्चार्ज होतो, काही वेळेला पेशंटला आपलं साधं डेंटल इन्फेक्शन आहे, दाढ, किडनी वगैरे ह्या गोष्टी झाल्या तरी पण मग प्रीमॅच्युअर डिलिव्हरीज होऊ शकतात. तर ही साधारण कारणं असतात जे आपण बऱ्याचदा इग्नोर करतो आणि त्याच्यामुळे लवकर डिलिव्हरी व्हायचे चान्सेस नॉट ओनली IVF मध्येच नाही, नॅचरल प्रेग्नन्सीज मध्ये पण त्याच्यामुळे डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. अशा केसेसमध्ये आपल्याला बेबीजला ICU ला ठेवायला लागू शकतो.